लातूर महानगरपालिकेच्या जप्ती मोहिमेला आजपासून सुरुवात होते आहे। लातूर महानगरपालिकेने जर आपण पाहिलं तर एक खुला प्लॉट जप्त केलेला आहे, त्याचबरोबर एक फ्लॅट जप्त केलेला आहे, 4 दुकानांना सील लावलेला आहे आणि 4 नळ जोडणी जे आहेत ते खंडित केलेले आहेत। लातूर महानगरपालिकेनं जे काही मालमत्ता कर आहे त्याचं जे व्याज आहे त्या व्याजामध्ये 70% सूट दिलेली होती आणि तरी देखील नागरिक जे आहेत ते मालमत्ता कर भरत नाहीत आणि त्यामुळं आजपासून जप्ती मोहीम जी आहे ते लातूर महानगरपालिकेनं हातामध्ये घेतलेली आहे आणि कठोर कारवाई जी आहे ती मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांवर करण्यात येत आहे। लातूर शहर महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी आपल्यासोबत आहेत, समाधान सूर्यवंशी, त्यांच्याकडनं जाणून घ्यावं। मला सांगा, ही जी मोहीम आहे ती कशा पद्धतीनं असणार आहे आणि व्याजामध्ये 70% सूट दिल्यानंतर देखील नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये भरताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं जे मालमत्ताधारक थकीत आहेत त्यांना साधारणपणे व्याजामध्ये 70% सूट देण्यात आलेली आहे, परंतु जे मालमत्ताधारक अद्याप कराचा सूट देऊनही भरणा करत नाही आहेत अशा मालमत्ताधारकांवरती महानगरपालिका उद्यापासनं जप्तीची कठोर कारवाई करणार आहे। एक तर जप्ती नाही तर पैसे वसूल हा एकच मंत्र राहणार आहे। म्हणजे कठोर कारवाई केली जाणार आहे। जी नक्कीच। यस। किती म्हणजे आतापर्यंत किती तुमच्या क्षेत्रामध्ये किती नागरिकांनी आता कर भरलेलं आहे किंवा 70% कर्जातले जे काही लाभ आहे ते किती नागरिकांना मिळालेलं आहे? आता या सूटमध्ये साधारणपणे 2.5 कोटीचा कर वसूल झालेला आहे आणि आता इथून पुढे जी आहे जवळजवळ 4 कोटी ते 5 कोटीचं टार्गेट क्षेत्रीय कार्यालय यांना देण्यात आलेलं आहे आणि ते आम्ही येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। म्हणजे व्याजामध्ये मालमत्तेवरचा जो काही कर न भरलेल्या लोकांवरचा जो व्याज आहे त्या व्याजामध्ये देखील 70% सूट महानगरपालिकेने दिलेली होती आणि तरी देखील नागरिकांनी, बऱ्याच नागरिकांनी अजूनही कर भरलेला नाही आहे। त्यांच्यावर आता जप्तीची जी कारवाई आहे ती मोहीम महानगरपालिकेनं हातात घेतलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।